नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काल आपण जवळजवळ 1 महिन्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी रिझल्ट, टेट एग्जाम आणि टेट एग्जाम एमपीएससी मार्फत घेण्याचा प्रस्ताव चालू आहे त्याच्या संदर्भात बोललो होतो। मग पॅटर्न काय असेल, गणित बुद्धिमत्तेचे वेटेज किती असेल, सिलेबस काय असेल, मग स्ट्रक्चर कसा असेल, स्टडी कसा करायचा किंवा जो आता नवीन पॅटर्न होईल किंवा आता स्टडी कसा करायचा, या संपूर्ण विषयासंदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। हे सर्व झालं, पण ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आता अशी घडत आहे, ही गोष्ट विचार करण्यापलीकडची आहे। आता नुसतं टेट एग्जाम ही एमपीएससी मार्फत घेण्याचा प्रस्ताव चालू आहे, असा विचार चालू आहे, ही गोष्ट खरी आहे। पण एवढी गोष्ट घडत असताना इतके काही विचार येत आहेत, हे विचार करणे कोण सुरू करतं आणि कुठून सुरू करतं काही समजत नाहीये। आणि असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याच्यामुळे सर्वांचा गोंधळ वाढत आहे। आता एमपीएससी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, पण आता ही स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे ह्याच्यामध्ये टीईटीचा घोळ जर मिक्स केला तर काय होईल, कसं होईल आणि ह्याच्यामध्ये आणखीन काय काय प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे। तो हे कालपासूनच, म्हणजे हे अगोदरपासून होतं पण कालपासून जास्त प्रकाशात येत आहे, जो की आपण कालचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्या। आता प्रश्न काय उपस्थित केले जात आहेत, जर एग्जाम एमपीएससीने घेतली तर मग टीईटीचा उपयोग नाही, टीईटी एग्जाम बंद होणार आहे, टीईटीचा एग्जाम म्हणजे टीईटीचा काहीच उपयोग होणार नाही। एमपीएससी प्री आणि मेन्स घेते, मग शिक्षक भरतीची सुद्धा प्री आणि मेन्स होणार, मग स्पर्धा वाढेल, डीएड आणि बीएड धारक असे 10 ते 12 लाख आहेत, यांच्यातून आपला कसा निभाव लागणार। मग रियालिटी पेपर 1 आणि पेपर 2 हे सुद्धा बंद होणार। मग ह्याच्या आधारित एमपीएससी परीक्षा घेतल्यानंतर मग कसं होणार, शिक्षक भरतीमध्ये कुणीही येणार, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले जात आहेत। त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की टीईटी एग्जाम ही बंद होणार आहे। आता एमपीएससी ही स्वतंत्र परीक्षा घेणार असल्यामुळे टीईटी एग्जाम बंद होणार, टीईटीला काही व्हॅल्यू राहणार नाही, एमपीएससी ही प्री आणि मेन्स घेणार आहे। मित्रांनो, असे काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अशाच प्रश्नांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, कारण बोलणं खूप गरजेचं आहे। याच्यामुळे सर्वांची मानसिकता खूप बदलत आहे। एकतर आपली शिक्षक भरती ही 2017 पासून होत नाहीये, जी काय होत होती त्याच्यामध्ये टीईटीचा घोटाळा निर्माण झाला, त्याच्यामुळे लांबणीवर गेली। म्हणजे आता जी महाग परीक्षा झाली होती 1 महिन्यापूर्वी त्याची आन्सर की आली, पण रिझल्ट आणखी लागला नाही, तो लागेल। पण आता काय निर्माण केलेलं आहे, नवीनच आपल्या समोर काय वाढलेलं आहे की शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत घेणार, त्याच्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो। पण आता त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा आणि खतरनाक प्रश्न काय उपस्थित केला जात आहे, जर एमपीएससी मार्फत शिक्षक भरती झाली तर मग टीईटीला काही व्हॅल्यू राहणार नाही, टीईटीची काही आवश्यकता नाही, मग टीईटी देऊन काय उपयोग, टीईटी ही परीक्षा बंद होणार। तर एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटी ही कधीही बंद होणार नाही। टीईटीला केंद्राचं संरक्षण आहे, संपूर्ण भारतामध्ये टीईटी लागू आहे। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने टीईटी घेतली जाते। केंद्राची सीटीईटी असते, जशी महाराष्ट्राची महाटीईटी असते, तशीच प्रत्येक राज्याची ही टीईटी असते, ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। यूपी टीईटी असते, सीटीईटी असते, महाटीईटी असते, पीटीईटी असते, बीटीटी असते। तुम्ही सर्च करा, प्रत्येक राज्यामध्ये ही टीईटी आहे आणि टीईटी शिवाय नोकरी मिळणार नाही, ही काळ्या दगडावरली रेघ आहे। भविष्यात जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला टेट परीक्षा देता येणार नाही। आता राहिला प्रश्न, एमपीएससी ही प्री आणि मेन्स घेते। अहो, एमपीएससी प्री आणि मेन्स घेऊ द्या, काही घेऊ द्या, इंटरव्ह्यू घेऊ द्या। आता जरी आपली शिक्षक पात्रता म्हणजे आता जरी आपली शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत होणार असेल, आता प्रस्ताव चालू आहे, होईल न होईल ते पुढल्या गोष्टी आहेत, जरी झाल्या तर काय होईल ती पुढली गोष्ट आहे। पण प्रश्न काय आहे, एमपीएससी प्री आणि मेन्स घेते। अहो, एक गोष्ट लक्षात घ्या हो, आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ही प्रीच आहे आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही मेन्स आहे। मग राहिले काय हो, आपली शिक्षक भरती ही एमपीएससीच्या पुढली आहे। एमपीएससीचा जसा पेपर असतो तसाच आपला शिक्षक भरतीचा असतो। आता एमपीएससीला तुम्ही पुढे जाण्यासाठी अगोदर तुम्हाला प्री काढावीच लागते, मग त्याच्या पुढे जाण्यासाठी नोकरी लागण्यासाठी मेन्स काढावीच लागते। तसंच आहे, ऑलरेडी आपल्या शिक्षक भरतीमध्ये प्री आणि मेन्स ही कन्सेप्ट आहे, फक्त सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजली नाही। आपल्या मनामध्ये काय रुजलेलं आहे,
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि शिक्षक भरती म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एवढंच भरलेलं आहे। अहो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही आपली प्री आहे। ही पास झाल्याशिवाय आपल्याला टेट परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देता येत नाही। म्हणजे टीईटी ही प्री आहे, टेट ही मेन्स आहे, असंच आहे, दुसरं वेगळं काही नाही। आता जरी एमपीएससीने जर परीक्षा घेतली तरी टीईटी परीक्षा ही रद्द होतच नाही। टीईटी पास झाल्याशिवाय तुम्हाला टेट देता येतच नाही। जरी तुम्ही टीईटी पास नाही झाला तर टेट देता येते, पण कुणाला? ज्यांचं बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहे त्यांनाच। आता ज्यांना 1ली ते 5वीला शिकवायचं आहे, ज्यांना 6वी ते 8वीला शिकवायचं आहे त्यांना टीईटी पास होणं कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि टीईटी ही रद्द होणार नाही किंवा टीईटी ही परीक्षा बंद होणार नाही। त्यामुळे असले बिनकामाचे विचार डोक्यामध्ये यूज देऊ नका। आणि प्री आहे, मेन्स आहे, अहो आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच प्री आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेन्स आहे। मग आता राहिला प्रश्न, एमपीएससी प्री आणि मेन्स घेते ते झालं, आता मग स्पर्धा वाढेल। अहो स्पर्धा कशाची वाढणार आहे? जेवढे शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले आहेत तेवढेच परीक्षा देणार आहेत, जेवढे बीएड झालेले आहेत तेवढेच परीक्षा देणार आहेत। मग ह्याच्यातून आणखीन काय प्रश्न निर्माण केला? डीएड आणि बीएड धारक 10 ते 12 लाखाच्या घरात आहेत, असू द्या ना 10 ते 12 लाखाच्या घरात, 10 लाख असू द्या 15 लाख असू द्या, कधी विचार केलाय का हे 10-15 लाख कधीपासूनचे आहेत? अहो ही सुरुवातीपासूनची आतापर्यंतची एक संख्या आहे। आता ही संख्या अस्तित्वात आहे का 10 ते 12 लाख पात्रताधारक? आता जेव्हापासून डीएड बीएड झालेले आहेत हे तेव्हापासूनचे सगळे आहेत। आता ह्याच्यामधले निम्मी तर गारद झालेले आहेत म्हणजे त्यांची एज बार झालेले आहेत, लग्न झालेले आहेत, लेकरं झालेले आहेत, जे जिकडं तिकडं कामाला लागलेले आहेत, जस्ट त्याच्या उद्योगामध्ये लागलेले आहेत, ह्याच्यामधले काही नोकरीला लागलेले आहेत, काही वेगवेगळे आपले उद्योगधंदे करत आहेत, हे असे आहेत। मग आता ह्याच्यातून आपला कसा निभाव लागणार? एकदम प्रॅक्टिकल लेवलला विचार करावं। ह्याच्यामधले अर्धे सगळे जिकडं तिकडं झालेले आहेत। आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेलो आहोत। एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पेपर 1 आणि पेपर 2 ह्याच्यामध्ये आतापर्यंत 2013 पासून ते 2021 पर्यंत किती लोक पास झालेले आहेत? हजारावर आहेत, लाखाच्या घरामध्ये सुद्धा नाही आहेत। आणि त्यातल्या त्यात आत्ता जो स्कॅम झालेला आहे त्याच्यामध्ये तर 8-10 हजार गायब झालेले आहेत। मग राहतातच किती? 60-70 हजारच्या घरामध्ये टीईटी पास झालेले आहेत। आणि आता ह्याच्यामधले सुद्धा काही जण ऑलरेडी नोकरीला आहेत, म्हणजे जे की संस्थेमध्ये 2013च्या नंतर लागलेले आहेत, पैसे देऊन लागलेले आहेत, त्यांचं ते वेगळं राहिलं। पण आता जी एवढी जी संख्या दाखवली जाते ती डीएडची आणि बीएडची सगळी मिळून दाखवली जाते 10 ते 12 लाख, हे एवढी संख्या नाही। आणि आता ह्याच्यामधले ऑलरेडी जे बीएडचे असतात त्याच्यामधले काही टीईटी पास झालेले नसतात, ह्याच्यामधले काही लग्न झालेले आहेत, काही असे आहेत, काही तसे आहेत। आणि आता हे काही अभ्यासाच्या प्रवाहामध्ये नाहीत। सध्या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये कोण आहेत? जे रिसेंटमध्ये 2018-19 पासून टीईटी पास झालेले आहेत, जे कंटिन्यू अभ्यास करतात, आता जे 2017ला टेट परीक्षा दिलेली आहेत ते त्या एक्झाममध्ये लागले नाही, ते तेव्हापासून अभ्यास करतात, हेच फक्त मार्केटमध्ये आहेत, हेच फक्त अभ्यासात आहेत। आणि बाकीचे जे आहेत ना हे असले प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्यामुळे हे वातावरण नकारात्मक निर्माण होत आहे। रियालिटी काय आहे आपण त्याचं काहीच देणं घेणं घेत नाहीये। फक्त कोणीतरी येतं, काहीतरी प्रश्न निर्माण करतो, एमपीएससीने एक्झाम घेतली तर टीईटी बंद होणार, टीईटी बाद होणार, टीईटीचा काय उपयोग होणार नाही, एमपीएससी प्री आणि मेन्स घेते। एक वस्तुस्थिती आहे हो, आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आहे, म्हणजे प्री आहे, आणि मेन्स म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे। फक्त ह्याला प्री आणि मेन्स असं नाव दिलं नव्हतं। ही एमपीएससीच्याच लेवलची आपली एक्झाम आहे। आता एक विचार करा, टीईटी परीक्षा पास व्हायला आपल्या टीईटीचा रिझल्ट किती लागतो? फक्त 1.5 ते 2% किती हार्ड असते ते कुणालाही माहिती नाहीये। जे एमपीएससी देतात ते सुद्धा पास होत नाहीयेत। आता जे एमपीएससी मध्ये काही उखाडू शकले नाहीत ते इकडे काही टीईटीला येऊन आत्ता टीईटी पास झालेले आहेत, 2013 पासून देणारे काही जण आत्ता टीईटी पास झालेले आहेत। मग विचार करायची पातळी कशी आहे? उगाचच एमपीएससी ही प्री घेते, मेन्स घेते, मग टीईटी रद्द होणार असं काहीही होत नसतं। उगा आपली विचार प्रक्रिया वाढू नका, काहीही विचार आणू नका। आता हे कसं आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही ग्रुपवर असे मेसेज जात आहेत, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असे खूप काही कमेंट आले होते। असे जे कमेंट आले होते की टीईटीचा काही उपयोग नाही, टीईटी ही रद्द होणार, ह्या कमेंट्स मी कालच्या काल लगेच डिलीट करून टाकल्या, कारण ह्या निगेटिव्ह कमेंट्स होत्या।
आणि बऱ्याच अशा कमेंट्स ह्या मला व्हॉट्सअपला सुद्धा आलेल्या आहेत, पण त्या कमेंट्स मी दाखवणार नाहीये. वस्तुस्थिती तुम्हाला प्रत्येक ग्रुपवर अशा कमेंट्स दिसतील, प्रत्येक ग्रुपवर तुम्हाला असे लोक दिसतील की हे म्हणत आहेत की आता टीईटी एक्झाम बंद होणार, आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एमपीएससी घेणार म्हटल्यानंतर मग टीईटी बंद होणार. तसं काही होत नसतं. टीईटी काळ्या दगडावरली रेग आहे. टीईटी ही परीक्षा आपल्या पाचीला पुजलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका म्हणून जर लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी पास होणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. टीईटी काळ्या दगडावरली रेग म्हणजे आपल्या पाचीला पुजलेली आहे. टीईटी कधीही बंद होणार नाही. तुम्ही टीईटी पास झाला तर आणि तरच तुम्हाला टेट एक्झाम देता येते, त्याच्याशिवाय तुम्ही एक शिक्षक होऊ शकत नाही. टीईटी म्हणजे प्री आणि टेट म्हणजे मेन्स, समजलं. आणि आता मेन्स मधून म्हणजे आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे मेरिटमध्ये येतील त्यांनाच नोकरी लागणार. म्हणून अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जे टीईटी पास झाले नाही ते टीईटी पास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि जे टीईटी पास झालेले आहेत ते टेट परीक्षेचा अभ्यास करायचा विचार करा. किती भरपूर विषय आहेत. आता पॅटर्न बदलल्यानंतर आपल्याला तो विचार करायचा आहे, पण सध्या प्रत्येक विषय आहे. मराठी आहे, गणित आहे, इंग्लिश आहे, बुद्धिमत्ता आहे, सामाजिक शास्त्र आहेत, विज्ञान आहे, असे भरपूर विषय आहेत ते आपल्याला कव्हर करायचे पडलेले आहेत. त्याच्यावर फोकस करा, ना की असल्या टाइमपासवर. आपलं डोकं कुठं लागतं फक्त टाइमपास गोष्टीकडे, नकारात्मक दृष्टिकोनातून. जे चांगलं आहे त्याच्याकडे कधीच डोकं लागत नाहीये. फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टी असतात, त्याच गोष्टीकडे आपण तेच घेऊन बसतो आणि त्याच्यामध्येच टाइमपास करत बसतो आणि मस्त प्रत्येक ग्रुपवर तेच चॅटिंग चालू असतं. असं होईल तसं होईल, एमपीएससी घेणार नाही, एमपीएससी घेईलच, मग घेतली तर टीईटी रद्द होणार, टीईटीचा काहीच उपयोग होणार नाही, असले काहीही विचार चालू असतात. म्हणून जास्तीत जास्त ग्रुपवर तसल्या ह्याच्यामध्ये निग्लेक्ट करायचा. आपलं डोकं फक्त अभ्यासामध्ये लागा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते ॲक्च्युअल आहेत. टीईटी कधीही बंद होणार नाही. टीईटी ही राहणार. टीईटी ही म्हणजेच प्री आहे आणि टेट म्हणजे ही मेन्स आहे. फक्त आपल्याला टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा असं नाव दिलेलं आहे आणि टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दिलेलं आहे. फक्त एमपीएससी मध्ये फक्त प्री आणि मेन्स तसं नाव दिलेलं असतं. म्हणून कुठल्याही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जेवढी काही संख्या दाखवली जाते, जेवढं काही दाखवलं जातं तेवढं काही नसतं. दुरून डोंगर साजरं असतं. आपण ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला शिका, अभ्यास करा. बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि आता जे झालं ते झालं. एमपीएससी घेऊ न घेऊ, जे काय असेल ते असेल, असल्या गोष्टीत पडूच नका. आपलं काम आहे फक्त 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 अभ्यास करणं. परीक्षा कधी घ्यायची, कधी का घेणार त्याचा सुद्धा विचार करायचा नाही. आता परीक्षा घेतली तर आपण त्याच्यामध्ये उतरतो का, त्याच्यामध्ये आपल्याला नोकरी लागते का, आपल्याला 140च्या पुढे मार्क पडतात का, हे अगोदर प्रश्न स्वतःला विचारा. जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळेल आत्ता ताबडतोब जर परीक्षा घेतली आणि ह्या परीक्षेमध्ये मला 140+ मार्क पडू शकतात, तर मग तुम्ही असले प्रश्न डोक्यामध्ये घ्या की हे असं होईल, ते तसं होईल, परीक्षा कधी होईल कधी नाही. अगोदर तयारी करा. आपलं 140+ मार्काच्या पुढे जाण्याचं टार्गेट ठेवा, ते पूर्ण असेल. जर एवढी तयारी झाली असेल तर मग असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्या. परीक्षा कधी होईल, निकाल कधी लागेल, पॅटर्न कसा असेल, फक्त अगोदर स्वतःची तयारी करा. बस एवढंच सांगायचं आहे. ह्याच्यापेक्षा मी आणखीन काही जास्त सांगू शकत नाहीये, कारण तेवढं सांगण्यासारखं नाहीये. साध्या सरळ गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतला पाहिजेत. बस आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा.